सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाला पाहणार आहोत। भगवान बुद्धांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण 3 ग्रंथांवरती फेसबुक लाईव्ह चर्चा घेतलेली आहे। आमचे मित्र पवनकुमार शिंदे हे क्रांती आणि प्रतिक्रांती या विषयावरती बोलले। दुसरे आमचे मित्र सिद्धार्थ सिंगारे हे बुद्ध की मार्क्स या विषयावरती बोललेले आहेत। आणि आज या वेळेला मी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाविषयी आपल्याशी चर्चा करणार आहे। आपल्यासमोर त्या ग्रंथाविषयी माझं जे मत आहे, माझं जे आकलन आहे बुद्ध आणि त्यांच्या धम्म या ग्रंथाविषयी, ते आकलन तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे। मित्रांनो, आपल्याला माहीत असेल की या देशामध्ये 2 मुख्य प्रवाह आहेत। त्या मुख्य प्रवाहामध्ये एक प्रवाह आहे श्रमण संस्कृतीचा, अवैदिक संस्कृतीचा, समतावादी संस्कृतीचा, आणि दुसरा प्रवाह आहे ब्राह्मण संस्कृतीचा, वैदिक संस्कृतीचा आणि विषमतावादी संस्कृतीचा। या 2 प्रवाहांमध्ये प्राचीन काळापासून आतापर्यंत संघर्ष सुरू आहेत असं आपण पाहतो। हे 2 प्रवाह मानवी जीवनाला वेगवेगळ्या पद्धतीनं मार्गदर्शन करताना दिसतात। आणि हे जे 2 प्रवाह आहेत, हे 2 प्रवाह समजून घेण्यासाठी आपल्याला तथागत बुद्धांचा जो उपदेश आहे तो उपदेश समजून घेणं खूप आवश्यक आहे। आपल्याला माहीत असेल की सिद्धार्थ गौतम नावाच्या राजपुत्रानं ग्रहत्याग केला, आणि ग्रहत्याग केल्यानंतर ते स्वतःच्या चिंतनासाठी बाहेर पडले। अनेक गुरूंच्या जवळ ते गेले, त्यांच्याकडून समाधी मार्गाचं शिक्षण घेतलं। तिथं त्यांचं मन रमलं नाही, हवं ते मिळालं नाही, त्यासाठी ते आणखी पुढे गेले आणि स्वतःचा शोध घेऊन ते सम्यक संबुद्ध बनले। जगामध्ये जे लोक आपल्याला दिसतात ते लोक कायम दुःखमुक्तीच्या मार्गाकडे स्वतःला घेऊन जाताना दिसत आहेत। अनेक प्रकारे आपण संपत्ती मिळवतो, आपण जे काम करतो, आपण जे शिक्षण घेतो, आपण जीवनामध्ये ज्या ज्या घडामोडी करतो त्या त्या घडामोडी जीवनामध्ये आपल्याला सुख मिळावं या हेतूनं करत असतो। आणि ते सुख मिळवण्याचा जो मार्ग आहे तो मार्ग आपण पाहतो की तथागत बुद्धांनी आपल्याला दिलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात विचार करायचा झालं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये त्यांनी आयुष्यभर विषमतावादी व्यवस्थेसोबत संघर्ष केला। त्यांनी शिक्षण घेतलं, विविध पदव्या संपादन केल्या, आणि लोकांना आपल्याकडून जितकं त्या गुलामीतून मुक्त करता येईल, लोकांना त्या दुःखातून मुक्त करता येईल यासाठी ते लिहत राहिले, त्यासाठी ते भाषण करत राहिले, आंदोलनं करत राहिले, चर्चा करत राहिले। आणि आपल्या आयुष्यामध्ये त्यांनी जो मार्ग दिला तो मार्ग आपण पाहतो की उन्नतीकडे जाणार आहे। आणि बाबासाहेबांच्या आयुष्याचा विचार करता त्यांच्या जीवनातल्या 2 महत्त्वाच्या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजेत। त्यामधली पहिली महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे त्यांनी केलेली भारतीय राज्यघटनेची निर्मिती, आणि दुसरी गोष्ट आहे त्यांनी स्वीकारलेला बुद्धांचा मार्ग, बुद्धांचा धम्म। भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून या देशातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना जोडायचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं। सर्व जाती धर्मांच्या लोकांच्या प्रतिभा फुलून याव्यात, सर्वांना समतेचे अधिकार मिळावेत, सर्वांना समान संधी मिळावी या दृष्टीनं बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न केले। आणि केवळ कायद्यानं लोकांच्या जीवनामध्ये बदल होणार नाही, केवळ कायद्यानं लोक नियंत्रण, एक नैतिक व्यवस्था पाहिजे, एक जीवनशैली पाहिजे, म्हणून त्यांनी बुद्धांचा धम्म स्वीकारल्याचं आपण पाहतो। आज आपण तथागत बुद्धांनी जो मार्ग दिला तो बाबासाहेबांनी कोणत्या नजरेनं पाहिला हे पाहणार आहोत। बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलेलं आहे की बुद्धांचा मार्ग समजून घ्यायचा झाला तर तुम्हाला 3 ग्रंथांचं वाचन केलं पाहिजे, 3 ग्रंथाचा अभ्यास केला पाहिजे। त्यामधला जो पहिला ग्रंथ आहे तो आहे क्रांती आणि प्रतिक्रांती, दुसरा ग्रंथ आहे बुद्ध की मार्क्स, आणि तिसरा जो ग्रंथ आहे तो आहे द बुद्धा अँड हिज धम्मा, बुद्ध आणि त्यांचा धम्म। तर सुरुवातीला गेले 2 दिवस आपण ते 2 ग्रंथ पाहिलेले आहेत। आज आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथावरती चर्चा करत आहोत, तो ग्रंथ पाहत आहोत।
या ग्रंथाची पार्श्वभूमी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहान असताना ते ज्यावेळेला मॅट्रिक पास झाले त्यावेळेला दादा केळुस्कर गुरुजींनी त्यांना एक बुद्धचरित्र भेट दिलं आणि जे बुद्धचरित्र बाबासाहेबांना भेट दिलं त्या बुद्धचरित्राचा प्रभाव त्यांच्या आयुष्यावरती होता. बाबासाहेबांनी असं म्हटले की त्या बुद्धचरित्रामुळं मी बुद्धांच्याकडे वळलो आणि ती त्यांच्या जीवनाची एक महत्त्वाची सुरुवात होती. आणि तिथून पुढं आयुष्यभर बाबासाहेब जे तत्त्वज्ञान घेऊन जगले त्या तत्त्वज्ञानामध्ये बुद्धांचा प्रभाव असल्याचं आपल्याला जाणवतं. आणि म्हणून बाबासाहेबांनी म्हटले की केळुस्कर गुरुजींचा ग्रंथ मला मार्गदर्शक ठरला आणि मला दिशा देणारा ठरला. त्या दृष्टीनं ही गोष्ट आपण पाहिली पाहिजे. एकंदरीत जीवनामध्ये बाबासाहेबांनी अनेक लढे उभा केले, अनेक संघर्ष बाबासाहेबांनी पेलले, लोकांना अनेक प्रकारच्या दुःखातून मुक्त होण्यासाठी शिक्षण घेतलं आणि ते शिक्षण घेत असताना बुद्धांचा विचार बाबासाहेबांच्या मनामध्ये होता, मेंदूमध्ये होता आणि बाबासाहेबांच्या कृतीमध्ये आपल्याला तो दिसत होता. 1950 साली बाबासाहेबांनी महाबोधी सोसायटीला एक लेख लिहिला. तो लेख होता बुद्धा अँड फ्युचर ऑफ हिज रिलिजन, बुद्ध आणि त्याच्या धर्माचं भवितव्य. त्या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्या सगळ्या गोष्टींच्याकडे आता आपण जाणार नाही. त्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट सांगितली, बौद्ध धर्माचा जर प्रचार प्रसार करायचा असेल तर एक बुद्धिस्ट बायबलची निर्मिती केली पाहिजे असं बाबासाहेबांनी म्हटले. हे बुद्धिस्ट बायबल कशासाठी तर बाबासाहेब म्हणतात की त्रिपिटक हा जो बौद्ध ग्रंथ आहे तो 3 पेट्या भरणारा इतका आहे. आता आपल्याला माहित आहे, जाणकार आहोत आपण, की अनेक ग्रंथ आहेत त्या ग्रंथाचा समुच्चय 3 पेट्या भरतील इतके जे ग्रंथ आहेत, सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक, या सगळ्या त्यामधल्या ज्या ग्रंथ आहेत त्या ग्रंथांना त्रिपिटक असं म्हटलं गेलंय. एखाद्या धर्माचा व्यक्ती असेल तर तो त्यांचा धर्मग्रंथ बगलेमध्ये घेऊन कुठेही घेऊन जाऊ शकतो. बौद्ध धर्माची स्थिती तशी नाही आहे. बौद्ध धर्माचे अनेक ग्रंथ आहेत, शेकडो ग्रंथ आहेत, त्यामधला एकच ग्रंथ म्हणजे बौद्ध धर्माचा ग्रंथ असं म्हणता येत नाही. म्हणून एक हाती ग्रंथ असावा असं बाबासाहेबांना वाटत होतं. आणि तो ग्रंथ कसा असावा की त्या ग्रंथामध्ये जसं लोकांची धर्मावरती श्रद्धा असते त्या श्रद्धेची जोपासना करणारा तो ग्रंथ असायला पाहिजे. साहित्यामधल्या कल्पनाविलासानं सजलेला तो ग्रंथ असला पाहिजे. त्यामध्ये कला असल्या पाहिजेत, त्यामध्ये लोकांचं मन रमेल अशा प्रकारची मांडणी असली पाहिजे. तो ग्रंथ वृक्ष नसला पाहिजे असं बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे. आणि त्याच लेखामध्ये ते म्हणतायत की असा जो ग्रंथ असेल, जो प्रमाणभूत ग्रंथ बौद्धांच्यासाठी असेल, त्यामध्ये बुद्धांचा जीवनपट असेल, त्यामध्ये चीनी धम्मपदामधल्या काही गोष्टी असतील, निवडक बुद्धांचे संवाद असतील आणि दैनंदिन जीवनामध्ये जन्मापासून लग्न वगैरे जे विधी केले जातात त्या विधींची माहितीही त्या ग्रंथामध्ये असेल असा तो ग्रंथ असेल. आणि बाबासाहेबांनी 1950ला हा लेख लिहिला आणि आपण पाहतो की तिथून या ग्रंथाच्या निर्मितीला प्रारंभ झाल्याचं आपल्याला दिसतं. त्यानंतर बाबासाहेबांच्या ग्रंथाची जी प्रस्तावना आहे, सुरुवातीला ग्रंथ बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर हा ग्रंथ प्रकाशित झाला 57 साली. तर त्या ग्रंथाची प्रस्तावना सुरुवातीला त्यामध्ये घातलेली नव्हती, नंतर ती प्रस्तावना प्रकाशित झाली. त्या प्रस्तावनेमध्ये बाबासाहेब असं म्हणतायत की केळुस्कर गुरुजींच्यामुळं मी बुद्धांच्याकडे वळालो. आणि 1951 साली महाबोधी सोसायटीला बाबासाहेबांनी ते म्हणतात की मला महाबोधी सोसायटीने एक लेख लिहायला सांगितला. त्या लेखामध्ये मी असं म्हटलेलं आहे की जगाला बुद्धाच्या धम्माची गरज आहे, पुढं जगाला बुद्धांकडे गेल्याशिवाय पर्याय नाही. आणि मग या ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्येच बाबासाहेब म्हणतात की या अनेक ग्रंथांमधले संदर्भ मी घेतलेले आहेत आणि विशेषतः अश्वघोषाचं जे बुद्धचरित्र आहे त्या बुद्धचरित्राचा विशेष उल्लेख बाबासाहेब या ठिकाणी करतायत. आणि आपण पाहतो की ही सगळी पार्श्वभूमी आहे. अनेक ठिकाणी बाबासाहेबांनी असं म्हटलंय की मी तुमच्यासाठी बौद्धांच्यासाठी एक ग्रंथ तयार करणार आहे, तो तुम्हाला वाचता आला पाहिजे आणि तो समजून घेतल्यानंतर खऱ्या अर्थानं धम्म कशा प्रकारचा आहे हे तुम्हाला समजेल. पाली त्रिपिटक जे आहे, बौद्ध ग्रंथ जे आहे ते विशाल असं साहित्य आहे. ते विशाल साहित्य एखादा सामान्य माणूस वाचणं शक्य नाही. म्हणून सामान्य माणसाकडे बुद्धांचा जो विचार आहे तो एकत्रितपणे पोचावा या उद्देशानं बाबासाहेबांनी दि बुद्धा अँड हिज धम्मा हा ग्रंथ लिहिला. आज या ग्रंथाचे हिंदी अनुवाद उपलब्ध आहेत, मराठी अनुवाद उपलब्ध आहेत. हेही आपण वाचू शकतो जेणेकरून बाबासाहेबांना अपेक्षित जो धम्म आहे तो आपल्याला समजून घेता येईल. आपल्याला माहित असेल की या ग्रंथाचे बाबासाहेबांनी 8 भागामध्ये विभाजन केलेलं आहे. पहिल्या खंडामध्ये बोधिसत्व ते बुद्ध अशा प्रकारची मांडणी बाबासाहेब करतायत. त्यामध्ये ग्रहत्याग आहे, जन्म आहे, ग्रहत्याग आहे. नव्या प्रकाशाच्या शोधामध्ये
सिद्धार्थ गेलेले आहेत ते आहेत, बुद्धांच्या पूर्वकालीन लोक आहेत, समकालीन लोक आहेत, त्यामधलं साम्य आणि भेद दिलेला आहे. दुसरा जो खंड आहे बुद्धन त्याच्या धम्मचा, त्या खंडामध्ये बुद्धांचा विषाद योग आहे, म्हणजे बोधीप्राप्त झाल्यानंतर उपदेश करावा की नाही हा जो विचार ते करत आहेत ते त्यामध्ये दिलेला आहे. त्यानंतर परिव्राजक जे 5 लोक होते त्यांची दीक्षा कशा प्रकारे घेतली गेली ते आहे. उच्च कुलीन पवित्र लोकांची धम्मदीक्षा आहे. पुन्हा जन्मभूमीकडे ते गेलेले आहेत त्याची माहिती दिलेली आहे. त्यानंतर लोकांना धम्मदीक्षा देत चाललेले आहेत, बुद्ध विचार देत चाललेले आहेत, त्याची मांडणी बाबासाहेब करतायत. त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली की कनिष्ठ व सामान्य लोकांची दीक्षा आहे ते बाबासाहेबांनी नोंदवलेलं आहे. स्त्रियांना संघामध्ये सामील करून घेतलं, स्त्रियांना धम्मदीक्षा दिली ते बाबासाहेब देत आहेत. आणि पतित आणि गुन्हेगार लोकांनाही बुद्धांनी धम्मामध्ये सामील करून घेतलं, याविषयीही बाबासाहेबांनी मांडणी केल्याचं दिसतं. तिसऱ्या खंडामध्ये धम्मामध्ये बुद्धांचं स्थान काय आहे हे बाबासाहेब सांगतायत. दुसरी गोष्ट, धम्मासंबंधी विविध मतं जी आहेत लोकांची ती मतं या ठिकाणी ते देत आहेत. त्याचबरोबर धम्म म्हणजे काय, अधम्म म्हणजे काय, सद्धम्म म्हणजे काय, ही जी नवीन मांडणी आहे ती बाबासाहेबांनी केलेली आहे. चतुर्थ खंडामध्ये 4थ्या भागामध्ये धर्म आणि धम्म या दोन्हीमधला भेद बाबासाहेब स्पष्ट करतात. त्याचबरोबर पारिभाषिक शब्द साम्यामुळे तात्विक भेद होतात ते बाबासाहेब समजून देतात. म्हणजे ब्राह्मणी व्यवस्थेतला कर्म शब्द आणि बौद्ध धर्मातला कम्म शब्द हे दिसायला एकसारखे असले तरी पारिभाषिक त्यांची जी संकल्पना आहे, पारिभाषिकरित्या त्यांचा जो अर्थ आहे तो वेगळा आहे, हे बाबासाहेबांना या ठिकाणी सांगायचं आहे. बौद्ध जीवन मार्ग कसा असला पाहिजे हे बाबासाहेबांनी पुढं स्पष्ट केलेलं आहे. आणि पुढं बाबासाहेबांनी बुद्धांनी ग्रहस्थांसाठी दिलेली, शील मार्गावर दिलेली, सदाचरणावरती दिलेली, निब्बाणावरती दिलेली आणि धम्मावरती दिलेली प्रवचनं संकलित केलेली आहेत. 5व्या खंडामध्ये भिक्खू संघाची माहिती दिलेली आहे. संघ कशा प्रकारचा होता, भिक्खूंच्या बाबतीत बुद्धांची कल्पना कोणत्या प्रकारची होती, भिक्खूंची कर्तव्य काय आहेत, भिक्खू आणि उपासक यांचे संबंध कसे असतात, भिक्खू आणि तपस्वी यामधला फरक काय आहे हे बाबासाहेबांनी समजून दिलेलं आहे. 6व्या खंडामध्ये बुद्धांचे तत्कालीन समर्थक कोण होते, तत्कालीन बुद्धांचे विरोधक कोण होते, त्याचबरोबर धम्माचे टीकाकार कोणत्या पद्धतीनं धम्मावर टीका करतात याचंही विवेचन बाबासाहेब करतात. बुद्धांचे मित्र आणि चाहते यांच्याविषयी बाबासाहेबांनी माहिती दिलेली आहे. 7व्या खंडामध्ये शेवटचा जो बुद्धांचा काळ आहे, निकटवर्तीय लोकांच्या त्यांनी भेटी घेतलेल्या आहेत, वैशाली नगरीचा निरोप घेतलेला आहे आणि महापरिनिर्वाणासाठी ते कुशीनगरला गेलेले आहेत. हा सगळा संदर्भ बाबासाहेबांनी या ठिकाणी दिलेला आहे. आणि 8वा जो खंड आहे, 8व्या खंडामध्ये बुद्धांचं व्यक्तिमत्व, शारीरिक व्यक्तिमत्व कशा प्रकारचं होतं, त्यांची मानवता कशा प्रकारची होती, त्यांची पसंत नापसंत कोणत्या प्रकारची होती, या गोष्टी दिलेल्या आहेत. आणि नंतर उपसंहार दिलेला आहे. या प्रकारे एकंदरीत या बुद्ध आणि त्यांच्या धम्म या ग्रंथाची जी मांडणी आहे बाबासाहेबांची ती आपल्याला समजून येते. यानंतर दुसरी गोष्ट आपण पाहूया की बाबासाहेबांनी हा जो ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी 4 प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि ते प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. की बाबासाहेब म्हणतात की लोकांनी त्या 4 प्रश्नांवरती अभ्यास केला पाहिजे, 4 प्रश्नांचं चिंतन केलं पाहिजे आणि संशोधन करून आपली जी प्रतिभा आहे त्या प्रतिभेच्या जोरावरती या प्रश्नांची सोडवणूक केली पाहिजे. पहिला प्रश्न होता की बुद्धांनी परिव्रजा का घेतली. आणि बाबासाहेब म्हणतात की पारंपरिक जे कारण सांगितली जातात की संन्यासी दिसला, मृत व्यक्ती दिसला, रोगी मनुष्य दिसला, म्हातारा मनुष्य दिसला, या 4 गोष्टींना पाहिलं आणि सिद्धार्थांनी ग्रहत्याग केला, हे पारंपरिक कारण जे आहे ते बाबासाहेब नाकारतायत. आणि बाबासाहेब शाक्य आणि कोली यांच्या नदीचा पाण्याच्या वाटपाचा जो प्रसंग होता, पाण्याच्या वाटपाचा जो संघर्ष होता, त्या संघर्षामुळं सिद्धार्थ गौतमांनी ग्रहत्याग केला असं म्हटलेलं आहे. तरीही ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी ती मांडणी जरी केलेली असली तरी ते परिचयमध्ये हे प्रश्न देत आहेत आणि अभ्यासकांनी अधिक संशोधन करावं अशी त्यांची भूमिका आहे. दुसरं आहे की बुद्धांच्या मूळ शिकवणीमध्ये 4 आर्य सत्यांचा समावेश आहे का असं बाबासाहेब म्हणतायत. बाबासाहेब म्हणतायत की जर 4 आर्य सत्य दिली तर बुद्ध दुःखवादी होते असं लोकांना वाटेल आणि बुद्धांकडे येणाऱ्या लोकांच्या समोर हा एक प्रश्न उभा राहील, म्हणून 2च आर्य सत्य होतीत का की 4 आर्य सत्य होतीत, या प्रकारची मांडणी बाबासाहेब करतायत. आणि हा एक प्रश्न बाबासाहेबांनी इथे उपस्थित केल्याचा आपल्याला दिसतो. तिसरा प्रश्न आहे कर्म आणि पुनर्जन्माच्या बाबतीत.
बौद्ध तत्वज्ञान हे अनात्म तत्वज्ञान आहे. अनात्म मानतं, आत्म्याचं अस्तित्व मानत नाही, स्वचं अस्तित्व मानत नाही. मग आत्माच नाही तर पुनर्जन्म कशाचा, अशा प्रकारचा प्रश्न बाबासाहेब उपस्थित करतात. हा तिसरा प्रश्न आहे. आणि चौथा प्रश्न आहे, भिक्खू संघाची स्थापना कशासाठी केली. बुद्धांना एक आदर्श व्यक्ती हवा होता की एक समाजसेवक हवा होता, असे दोन प्रश्न त्या एका प्रश्नामध्ये अंतर्भूत केल्याचे आपल्याला दिसतात. हे 4 प्रश्न बाबासाहेब देत आहेत आणि म्हणतायत की बौद्ध धर्माच्या भवितव्यासाठी या 4 प्रश्नांवरती विचार होणं खूप आवश्यक आहे. या 4 प्रश्नांची सोडवणूक करून आपल्याला बुद्धाच्या धम्माचं भवितव्य निश्चित करायचं आहे. लोकांच्या पर्यंत हा धम्म पोहोचवण्यासाठी विद्वान लोकांनी यावरती संशोधन करणं खूप गरजेचं आहे, अशी बाबासाहेबांची मांडणी आहे. आपण पुढं या निमित्तानं काही चर्चा आपण करतोय. दुसरी गोष्ट आपण पाहूया की बाबासाहेबांनी हा ग्रंथ लिहित असताना त्रिपिटक बौद्ध ग्रंथ जे आहेत, त्रिपिटक ग्रंथ आहेत, त्या त्रिपिटक ग्रंथाचे संदर्भ घेतलेले आहेत. भदंत आनंद कौसल्यायन यांनी ते संदर्भ दिलेले आहेत. वसंत मून यांनी पुस्तिका काढून ते संदर्भ आता आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. पाली भाषेमधून मूळच्या बौद्ध ग्रंथामधून बाबासाहेबांनी संदर्भ घेतले. हा बाबासाहेबांचा जो ग्रंथ आहे तो धर्मग्रंथ असल्यामुळे त्याला संदर्भ बाबासाहेबांनी दिलेले नाहीत. त्यामुळे अनेक लोकांचा असा संभ्रम तयार होतो, अनेक लोकांच्या अशा भूमिका तयार होतात की बाबासाहेबांचा बुद्ध आणि त्यांचा धम्म हाच एक अंतिम ग्रंथ आहे, इतर ग्रंथ आपण वाचायचे नाहीत. तर ही भूमिका ही पूर्णपणे चुकीची भूमिका आहे. बाबासाहेबांनी पाली साहित्याचा संदर्भ घेतलेला आहे. त्रिपिटकामधून बुद्धवचनं संकलित केलेली आहेत आणि बुद्धवचनं संकलित करून त्यावरती भाष्य केलेलं आहे. दुसरी गोष्ट आहे, बाबासाहेबांनी महायान परंपरेतून पण काही संदर्भ घेतलेले आहेत. तिसरी गोष्ट आहे, वज्रयानी परंपरेतून पण बाबासाहेबांनी काही ग्रंथ संदर्भ घेतल्याचे आपल्याला दिसतात. एक थोडक्यामध्ये याची मांडणी मी आपल्या ठिकाणी करतोय की सिद्धार्थ गौतमाचा जन्म वगैरेची जी संकल्पना आलेली आहे, ती माहिती आलेली आहे, ती सुत्तनिपात या पाली ग्रंथातली आहे. महामायादेवीचं जे निधन झालेलं आहे ते विनयपीठकामध्ये या गोष्टी आपल्याला मिळतात. ग्रहत्यागाची माहिती ही विनयपीठकामध्ये मिळते. त्याचबरोबर समाधी मार्गाचं जे शिक्षण सिद्धार्थ गौतमाने घेतलं ते आर्यपर्यसन सुत्त, महासच्चक सुत्त अशा सुत्तांमध्ये ते आपल्याला मिळतं. बुद्ध आणि त्यांचे समकालीन ही जी मांडणी बाबासाहेबांनी केलेली आहे ती अंगुत्तर निकाय, कसी भारद्वाज सुत्त, महावग्ग पाली या ग्रंथांमध्ये सापडतं. त्याचबरोबर शेवटी ब्रह्मनिकाची अंतिम यात्रा जी आहे ती महापरिनिर्वाण सुत्तामध्ये आपल्याला सापडतं. बौद्ध जीवन मार्ग म्हणून जो बाबासाहेबांनी टॉपिक दिलेला आहे त्यामध्ये बौद्ध जीवन मार्ग म्हणून ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, द्वेष सोडा वगैरे वगैरे, तर ते धम्मपदामधून बाबासाहेबांनी घेतल्याचं आपल्याला दिसतं. त्याचबरोबर दुसरी गोष्ट, महायानी संस्कृत साहित्याचाही बाबासाहेबांनी यामध्ये अंतर्भाव केलेला आहे. पहिली गोष्ट जी आहे, महायानी आचार्य अशोक घोष ज्यांनी वज्रसूची लिहिली, ज्यांनी पहिलं बुद्ध चरित्र लिहिलं, त्या बुद्ध चरित्राचा प्रभाव बाबासाहेब म्हणतात की माझ्यावरती आहे, या ग्रंथावरती आहे. त्यामधले संदर्भ घेतल्याचे आपल्याला दिसतात. त्याचबरोबर सुबुती आणि बुद्ध यांचा जो संवाद झालेला आहे त्या संवादाचा अंतर्भाव बाबासाहेबांनी केलेला आहे. विशंती सहस्त्रिका म्हणजे 25,000 ओळींच्या प्रज्ञापारमिता सूत्रामधला तो संदर्भ बाबासाहेबांनी घेतलेला आहे महायानी ग्रंथातला. त्याचबरोबर बोधिसत्वाच्या ज्या 4 प्रतिज्ञा शेवटी बाबासाहेबांनी दिलेल्या आहेत, जीवसृष्टी आहे अशी प्रतिज्ञा आपण करूया, ती भवसागर पार नेण्याची वगैरे, ज्या 4 प्रतिज्ञा आहेत त्या बोधिसत्वाच्या प्रतिज्ञा आहेत, त्या महायानी परंपरेतून घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर स्वदेश प्रत्यागमनाची जी प्रार्थना आहे ग्रंथाच्या शेवटी दिलेली आहे, ती आचार्य वसुबंधू जे आहेत त्या आचार्य वसुबंधूंनी अमिताभ बुद्ध जो आहे त्या अमिताभ बुद्धाला ती प्रार्थना केलेली होती. ती प्रार्थना बाबासाहेबांनी इथं घेतलेली आपल्याला दिसते. त्याचबरोबर महायानी परंपरेनुसार बोधिसत्वाच्या ज्या जीवनाच्या अवस्था 10 स्थित्यंतर सांगितलेली आहेत, ती 10 स्थित्यंतरही बाबासाहेबांनी आपल्या ग्रंथामध्ये समाविष्ट केल्याचे आपल्याला दिसतात. बाबासाहेबांनी बौद्ध पूजापाठाचं जे पुस्तक लिहिलेलं आहे त्या बौद्ध पूजापाठाच्या पुस्तकामध्ये ओम मनी पद्मे हुं हा वज्रयानी मंत्र घेतलेला आहे. आणि या गोष्टी आपल्याला लक्षात घेता बाबासाहेबांनी निकाय भेद मानलेले नाहीत, बाबासाहेबांनी कोणत्याही यानाचे भेद मानलेले नाहीत, हे आपण लक्षात घेणं खूप आवश्यक आहे. ना वज्रयान, ना महायान, ना थेरवाद या सगळ्यांचं कुणालाही नाकारलेलं नाही आणि सगळ्यांमधल्या सगळ्याच गोष्टी स्वीकारल्यात असंही नाही.
ज्या गोष्टी आवश्यक आहेत, पोषक आहेत, सर्वसामान्य लोकांना पटकन बुद्धाचा विचार समजून देऊ शकतात, अशा गोष्टी बाबासाहेबांनी घेतलेल्या आहेत. आणि ही घेण्याची गरज होती, कारण सगळं विस्तृत ग्रंथ सामान्य लोक वाचू शकत नाहीत. पण एकंदरीत बुद्धाच्या विचारांचं, तत्वज्ञानाचं आकलन लोकांना व्हावं म्हणून या गोष्टी घेतल्याच्या आपल्याला पाहायला मिळतात. आता आपण एका महत्वाच्या मुद्द्याकडे येऊया. महत्वाचा मुद्दा असा आहे की बाबासाहेबांच्या या ग्रंथामध्ये काही मिथकं आलेली आहेत. आणि ही मिथकं आपण पाहतो. या मिथकांना आपण जर पाहिलो तर बरेच लोक असं म्हणतात की हे मिथकं आपण फेकून दिली पाहिजेत, या काल्पनिक गोष्टी आपण फेकून दिल्या पाहिजेत. त्यांना माझं असं सांगणं आहे की जे साहित्य निर्माण केलं जातं, जे काही लिहिलं जातं, ते प्रासादिक भाषेमध्ये लिहावं, लोकांना ते अधिक पोचावं म्हणून आपण ते लिहित असतो. यामध्ये एक मिथक आलेलं आपल्याला दिसतं. सुजाता दासीनं आणलेलं जी खीर होती, जे अन्न होतं, ते अन्न सिद्धार्थाने घेतलं बोधीप्राप्तीच्या पूर्वी. आणि ते अन्न खाल्ल्यानंतर ते पात्र घेऊन सिद्धार्थ नदीच्या काठी गेले, निरंजना नदीच्या काठी गेले आणि ते पात्र नदीमध्ये टाकलं. आणि नदीमध्ये पात्र टाकल्यानंतर सिद्धार्थ असे म्हणतायत की मला जर ज्ञानप्राप्ती होणार असेल तर हे पात्र प्रवाहाच्या वरच्या दिशेनं जाऊ दे, आणि नसेल तर हे पात्र प्रवाहाच्या खालच्या दिशेनं वाहू दे. आणि ते पात्र असं म्हणतात की ते पुढं वरच्या दिशेनं वाहत गेलं आणि काळ नागराजाच्या निवासाजवळ जाऊन ते पात्र बुडालं. आता हे पात्र प्रवाहाच्या विरोधामध्ये गेलं. नदीच्या प्रवाहाच्या विरोधामध्ये एखादं पात्र कसं जाऊ शकतं, असा एक वैज्ञानिक प्रश्न आपल्याला पडू शकतो. निसर्गाच्या विरोधात ही गोष्ट घडू शकत नाही, हे आपल्यालाही माहीत आहे. पण हे एक मिथक म्हणून आपण समजून घेणं खूप आवश्यक आहे. प्राच्यविद्या पंडित डॉक्टर आह साळुंके सर यांनी या मिथकाची सोडवणूक केलेली आहे. ते असं म्हणतायत की हे जे मिथक आहे, हे मिथक कशा प्रकारे समजून घ्यायचं की त्या काळामध्ये बुद्धाने एक शब्द वापरला त्यांच्या धम्मासाठी. तो शब्द असा होता प्रतिस्रोतगामी. धम्माला एक शब्द वापरला गेलाय प्रतिस्रोतगामी, प्रवाहाच्या विरोधात जाणारा. मग प्रवाह कसा होता? तत्कालीन प्रवाह लोक तृष्णेमध्ये अडकलेले होते, भौतिक जीवनामध्ये जगत होते, खा प्या मजा करा अशा प्रकारची मानसिकता ठेवून लोक जगत होते. असा एक प्रवाह होता. चातुर्वर्ण्याचं समर्थन करणारा, चातुर्वर्ण्य ही श्रेष्ठ समाज व्यवस्था आहे असं मानणारा एक प्रवाह होता. यज्ञयागामुळे मानवी जीवनामध्ये सुख येतं असं मानणारा एक प्रवाह होता. स्त्रिया गुलाम असल्या पाहिजेत, स्त्रियांची अक्कल 2 बोटांनी एवढी असते असं मानणारा एक प्रवाह होता. या प्रवाहाच्या विरोधामध्ये सिद्धार्थ गौतमांनी क्रांती केली. या प्रवाहाच्या विरोधामध्ये जाणारा विचार त्यांनी पुढे आणला, तो प्रतिस्रोतगामी धम्म आहे. म्हणून हे मिथक समजून घेत असताना आपण प्रतिस्रोतगामी हा शब्द लक्षात ठेवावा आणि प्रवाहाच्या विरोधात जाणारा धम्म आहे हे जाणवून देणारं हे सुंदर असं मिथक आहे असं आपण समजून घेऊया. आणखी एक मिथक असा आलेला आहे की अतिसारानं त्रस्त झालेला एक भिक्खू होता. स्वतःच्या मलमूत्रामध्ये तो पडलेला होता आणि मलमूत्रामध्ये पडलेला असताना सुद्धा इतर सहकारी भिक्खू जे आहेत ते त्याला मदत करत नव्हते. आणि तथागत बुद्धाने त्या अतिसारामध्ये पडलेल्या भिक्खूला पाहिलं. ते स्वतः तिथं गेले. भंते आनंद त्यांच्यासोबत होते आणि आनंदांना त्यांनी सांगितलं की आनंद पाणी घेऊन ये. आणि बुद्धांनी स्वतः आणि आनंदाने मिळून त्या भिक्खूला आंघोळ घातली, स्वच्छ केलं. आणि त्याच वेळेला असं म्हणतात की धरणीकंप झाला आणि राजा, प्रधान, देव, नागलोक हे सगळे लोक आले आणि ते बुद्धांची पूजा करू लागले. आता इथं धरणीकंप झाला असं जे म्हटलेलं आहे हेही मिथक आपण समजून घेणं आवश्यक आहे. धरणीकंप झाला याचा अर्थ काय आहे की जमीन फाटावी, काहीतरी वेगळं व्हावं अशा प्रकारचं काहीतरी घडलेलं आहे. स्वतः सम्यक संबुद्धी ज्या माणसाला प्राप्त झाली, जो अनुत्तर सम्यक संबुद्ध होता, लोकगुरु होता, असा व्यक्ती अतिसारामध्ये स्वतःच्या मलमूत्रामध्ये पडलेल्या व्यक्तीला धुवून काढतो आणि लोकांच्या समोर एक आदर्श उभा करतो. ही एक क्रांतिकारी घटना होती. ती अधोरेखित करण्यासाठी धरणीकंप झाला अशा प्रकारची मांडणी केली गेली. हे मिथक म्हणून आपण समजून घेणं खूप आवश्यक आहे. त्याचबरोबर आपण सुत्त वाचतो, अनेक प्रसंग वाचतो. त्या प्रसंगामध्ये आपल्याला असं दिसतं की एक उदाहरण सांगतो की अनाथ पिंडकाच्या जेतवनामध्ये बुद्ध असताना मध्यरात्र उलटून गेल्यानंतर एक देव जेतवन दीप्तिमान करत, प्रकाशमान करत तथागतांच्याकडे आला.
आता देव जेतवनाला प्रकाशित करत तथागतांच्याकडे आला असं जेव्हा आपण वाचतो तेव्हा लोक म्हणतात, अरे बौद्ध लोक तर देव मानत नाहीत आणि हे देव प्रकाशित कसा काय होऊन आला, बुद्धांच्याकडे कसा काय आला. तर आपण समजून घेतलं पाहिजे की माणसांमधले जे उच्च आचरणाचे लोक आहेत, ते जे संपन्न लोक आहेत, अशांना देव म्हटलं गेलं. अशी माणसं तथागतांना भेटायला येत होती. त्यांची वर्णनं करताना मात्र हे अशा प्रकारे एका काव्यात्मक पद्धतीनं केलेली वर्णनं आहेत. याला अंधश्रद्धा म्हणून आपण सोडू नये. तर यामध्ये एक सौंदर्य, भाषेचं सौंदर्य लपलेलं आहे, हे आपण समजून घेणं खूप आवश्यक आहे. त्याचबरोबर काही मिथकं अशी असतात की बोधीप्राप्त झाल्यानंतर तथागत बुद्ध आसनावरून उठले आणि चालत गेले. ते ज्या ठिकाणी चालत गेले त्या ठिकाणी त्यांनी पावलं टाकलीत, त्या पावलांखाली कमळ उमललीत. आज बोधगयेला आपण जर गेलो तर वज्रासनाच्या बाजूला आपण पाहतो की तिथं एक कमळांची रांग दाखवलेली आहे की तिथं बोधीप्राप्त झाल्यानंतर सिद्धार्थ तथागत बुद्ध तिथून चालत गेलेले आहेत. ते चालत जात आहेत आणि कमळ उमलत आहेत. हे मिथक आहे. हे मिथक समजून कसं घ्यायचं, तर प्रज्ञावंत आणि करुणावंत माणसं जी असतात ती ज्या दिशेला जातात, जिथं पावलं टाकतात, तिथल्या लोकांच्या जीवनामध्ये ते क्रांती करतात. तिथल्या लोकांच्या जीवनातलं दुःख नाहीसं करतात, त्यांच्या चेहऱ्यावरती हसू आणतात, त्यांच्या दुःखावरती फुंकर घालतात. म्हणून ही जी भूमी जी आहे, जिथं अर्हंत लोक जातात, ती भूमी सुगंधित होते. करुणेनं आणि प्रज्ञेनं सुगंधित होणारी भूमी आहे. प्रज्ञेची आणि करुणेची फुलं त्या ठिकाणी उमलतात. अशा प्रकारे हे मिथक आपण समजून घेणं खूप आवश्यक आहे. अनेक ठिकाणी आपण पाहतो की मार नावाचा व्यक्ती बुद्धांना भेटायला येतो, बुद्धांची चर्चा करतो. आणि हे मार हा शब्द जो आहे, मार याचा अर्थ मारणारा आहे, हे आपण पाहतो. आणि त्याला एक दैवी स्वरूप दिलं गेलं असं आपण पाहतो की साहित्यामध्ये जेव्हा एखादा शब्द लिहिला जातो त्याला एक वेगळा संदर्भ दिला जातो. जसंच्या तसं आपण साहित्यातल्या गोष्टी स्वीकारू नयेत. त्या गोष्टी मिथक स्वरूपात आलेल्या आहेत का, त्यामध्ये काय व्यंग्यार्थ सामावलेला आहे का, हे आपण पाहणं खूप आवश्यक आहे. ज्या ठिकाणी सिद्धार्थ गौतमांना बोधी प्राप्त झाली आणि त्या बोधीप्राप्तीच्या दिवशी मार येतो आणि मार त्यांना म्हणतो की या वज्रासनावरून तू उठ, वज्रासनावरून तू जर उठलाच पाहिजेस, कारण वज्रासनावर बसायचा तुझा अधिकार नाही. आणि मग सिद्धार्थांचा आणि माराचा संवाद होतो आणि मार म्हणतो की तू या आसनावरती बसलेला आहे, इथं बसायचा तुला अधिकार नाही, मला इथं बसायचा अधिकार आहे. तर बुद्ध विचारतात की तुला बसायचा अधिकार काय आहे, कोण साक्षीदार आहे. तर तो मार म्हणतो, हे बघा, ही सगळी प्रजा जी आहेत, हे सैन्य जे आहे, हे माझं साक्षीदार आहे, तुझं साक्षीदार कोण आहे. आणि तुझा साक्षीदार कोण आहे असं जेव्हा बुद्धांना विचारलं तेव्हा त्यांनी चिवरमधून उजवा हात बाहेर काढला आणि भूमीला स्पर्श केला आणि ते म्हणतायत की ही महापृथ्वी मला साक्ष आहे की मला बोधी प्राप्त झालेली आहे आणि या जागेवरती बसायचा मला अधिकार आहे. आणि माराला ते दोन गोष्टी, अनेक गोष्टी सांगतात, त्यामधल्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. ते म्हणतायत की मी माझ्या बुद्धीला साजेसं काम केलेलं आहे, मी पारमितांची पूर्णता केलेली आहे, मी लोकांच्यासाठी काम केलेलं आहे, म्हणून मला या जागेवरती बसायचा अधिकार आहे. आणि त्यावेळेला भूमीला हा स्पर्श करतात, ती भूमिस्पर्श मुद्रा आजही बुद्धगयेला आपण गेलो, गयेमध्ये जी मूर्ती आहे ती भूमिस्पर्श मुद्रा आहे. जगामध्ये बुद्धांच्या ज्या काही मूर्तींच्या मुद्रा आपल्याला पाहायला मिळतात, धम्मचक्र प्रवर्तनाच्या असेल, आशीर्वाद देतानाच्या असेल, दान मुद्रा असेल, ध्यान मुद्रा असेल, त्या प्रकारे भूमिस्पर्श जी मुद्रा आहे ती भूमिस्पर्श मुद्रा ही आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. त्यामधून हे प्रतीक येतं की ही भूमिस्पर्श म्हणजे बुद्धांनी दुःख मुक्तीचं तत्वज्ञान सांगत असताना आकाशाकडे बोट दाखवलेलं नाही, स्वर्गाकडे बोट दाखवलेलं नाही, मी प्रेषित आहे, मी देवदूत आहे, मी देव आहे असं म्हटलेलं नाही. तर मी या भूमीमध्ये जन्माला आलो, या भूमीवरती राहिलो, मी प्रयत्न केले आणि प्रयत्नांती मी दुःखातून मुक्त झालो, ही गोष्ट बुद्धांनी या ठिकाणी सांगितली. अशा प्रकारे आपण मिथक समजून घेणं खूप आवश्यक आहे. ज्या लोकांनी बाबासाहेबांचा इंग्रजी ग्रंथ वाचला नाही त्या लोकांनी बाबासाहेबांच्या ग्रंथावरती अशाच प्रकारच्या टीका केलेल्या आहेत. उदाहरणार्थ अंगुलीमालाचा आणि बुद्धांचा जो संवाद आहे त्या संवादामध्ये काय होतं की बुद्धांना ठार मारण्यासाठी अंगुलीमाल पुढं पळतो आणि अंगुलीमाल पुढं पळाल्यानंतर बुद्धांच्या मागं तो लागतो आणि त्यावेळेला बुद्धांना तो गाठू शकत नाही. आणि बुद्धांना तो गाठू शकत नाही याचा अर्थ काय आहे, बरेच लोक म्हणतात की बुद्ध म्हणजे अंगुलीमाल बुद्धांना गाठू शकत नाही, याचा अर्थ काय आहे की काहीतरी अलौकिक घडतंय की काय. तर त्यावेळेला बुद्ध असं म्हणतात, त्यावेळेला आपण असं समजून घेतलं पाहिजे,
आणखी एक संवाद तिथं झालेला आहे की बुद्ध म्हणतात की मी कधीच आज थांबलेलो आहे, तू थांबायची गरज आहे. अंगुलीमाल धावत आहे, अंगुलीमाल बुद्धांना गाठू शकत नाही. याचा अर्थ आपण समजून घेऊया की बुद्धाने हिंसा करायची सोडलेली आहे, बुद्धाने तृष्णेची निर्मिती करायची सोडलेली आहे, बुद्धाने या तृष्णेकडे धावायचं सोडलेलं आहे. अंगुलीमाल मात्र तृष्णेकडे धावत आहे. ते धावताना तो बुद्धांना गाठू शकत नाही. या प्रकारे हे आपण समजून घेऊया. हा प्रसंग जसा घडलेला आहे असं समजून घेण्यात काय अर्थ नाही. जे लिहिणारे लेखक आहेत त्यांनी ते काव्यात्मक पद्धतीने लिहिलेलं असतं आणि आपण जर शब्दशः अर्थ घेत बसलो तर आपली दिशाभूल होऊ शकते आणि जणू काही हे अविज्ञानवादी आहे, विज्ञानाच्या विसंगत आहे असं आपल्याला वाटू शकतं. त्याचबरोबर राजगृहावरची एक घटना आहे की 500 दरोडेखोरांकडे बुद्ध जातात आणि ते श्रीमंत माणसाचा वेश करून जातात. दरोडेखोर बुद्धांना घेरतात पण त्याला पाहताच ती जमिनीवर पडतात. अशी पण एक टीका केली बुद्धांवरती. म्हणजे हे बाबासाहेबांनी दिलेलं आहे. यावरती आर्ग्युमेंट करतात लोक की बुद्धांना पाहताच ते कसे काय पडू शकतात. तर एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की त्यावेळेला बुद्धांशी काही संवाद झालेला असेल, त्यावेळेला बुद्धांशी काही चर्चा झालेली असेल, ते पडतात याचा अर्थ आहे ते बुद्धांना शरण येतात, बुद्धांच्या विचारांनी ते प्रभावित होतात आणि बुद्ध त्यांना जिंकतात. असा अर्थ आपण घेणं खूप आवश्यक आहे. जो प्राणीमात्रांशी मैत्रीने वागतो देव त्याचे संरक्षण करतात असं बाबासाहेबांनी ग्रंथामध्ये दिलंय. मराठी अनुवाद आपण पाहतो तर इथं देव, मगाशी मी जे सांगितलं, देव म्हणजे अलौकिक शक्ती असं मानायची गरज नाही. देव म्हणजे आपल्यामधील जे संपन्न लोक आहेत, जे धनानं संपन्न आहेत, शरीरानं संपन्न आहेत, रूपानं संपन्न आहेत, शीलानं संपन्न आहेत, अशा लोकांना देव म्हटलं गेलं. असे देव लोक चांगल्या लोकांच्या मदतीला येतात. अशा अर्थानं ते आपण समजून घेणं खूप आवश्यक आहे. देव लोक प्रशंसा करतात, चांगल्या लोकांची प्रशंसा देव लोक करतात. इथंही याच पद्धतीनं आपण समजून घेणं खूप आवश्यक आहे. ब्रह्मसहमपती देव लोक सोडून खाली आला. जेव्हा बुद्धांमध्येचा विषाद योग होता, बुद्धांना असं वाटलं की मला जी संबोधी प्राप्त झालेली आहे, मला जे ज्ञान मिळालेलं आहे ते लोकांना सांगावं की नाही, अशा विचारांमध्ये ते असताना ब्रह्मलोक सोडून ब्रह्मसंपत्ती खाली येतो आणि बुद्धांना विनंती करतो. अशी एक गोष्ट बाबासाहेबांच्या ग्रंथामध्ये आली आणि आपले विद्वान लोक या विषयावर, या संदर्भानं बाबासाहेबांवरती टीका करतात. तरी इथं पण ही गोष्ट आपण समजून घेऊया. ब्रह्म कशाला म्हटलंय बौद्ध धर्मामध्ये? जो व्यक्ती महामैत्री, महाकरुणा, महामुदिता आणि महाउपेक्षा या मनोअवस्थेमध्ये असतो त्याला ब्रह्मविहार असं म्हटलंय. तो व्यक्ती ब्रह्मविहारामध्ये असतो. ही मानसिक अवस्था आहे. त्या काळामध्ये बुद्धांच्या मनामध्ये जे द्वंद्व चाललेलं होतं, उपदेश द्यायचा की नाही द्यायचा, अशा काळामध्ये त्यांचा जो ब्रह्मविहार आहे, त्यांच्यामधल्या या 4 गोष्टी आहेत, त्यांचं जे हे चिंतन आहे, हे वैयक्तिक चिंतन ही बुद्धांचं असं सांगतं की धम्माचा उपदेश लोकांना दिला पाहिजे. ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, कोणी व्यक्ती येऊन त्यांना विनंती केली असण्याची पण शक्यता इथं नाकारता येत नाही. या दोन्ही गोष्टी आपण जर समजून घेतल्या तर हा प्रश्न निकाली निघतो असं आपण पाहू शकतो. आणखी काही टीका बाबासाहेबांच्या ग्रंथावरती केल्यात की बुद्ध मोक्षाचे आश्वासने देत नाही, तो फक्त मार्ग दाखवतो. आता मोक्ष हा शब्द आपण कसा घेतो यावरती आपल्या गोष्टी म्हणजे आपलं आकलन ठरतं. शब्द साम्यामुळं भेद होतात, लोकांचं दिशाभूल होते, असं बाबासाहेबांनी एक टॉपिकच या ग्रंथामध्ये दिलेला आहे. पारिभाषिक शब्दांमध्ये अंतर असतं. उदाहरणार्थ बौद्ध धर्मामध्ये अत्त असा शब्द आहे आणि त्याचा मराठी जर आपण अनुवाद केला तर आत्म होतं. अत्त दीपो भव याचा अर्थ आहे स्वतःचा दीप स्वतः बना किंवा स्वतःचा आधार. अत्त म्हणजे स्वतः. आणि तोच जर वैदिक परंपरेत त्याच शब्दाचा अर्थ आपण पाहिला तर आत्म्याचा दीप बना असा अनुवाद लोक करतात. बुद्धाने आत्माच मानलेला नाही तर त्या अत्तचा अर्थ सेल्फ, स्व असा होतो. हे आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे. वैदिक परिभाषेमध्ये बौद्ध शब्दांचे अर्थ आपण पाहू नये, अन्यथा तसे जर आपण पाहत असू तर आपली दिशाभूल होण्याची फार मोठी शक्यता असते. दुसरी गोष्ट, 4 प्रकारचे सहवास बुद्धांनी सांगितलेले आहेत. त्याच्यावरही टीका झाल्याची आपल्याला दिसते बाबासाहेबांच्या ग्रंथावरती. ते 4 सहवास कोणते? एखादा सत्पुरुष देवता तुल्य स्त्रीसोबत सहवास करतो. एखादा दुष्टपती देवतातुल्य पत्नीसोबत सहवास करतो. दुष्ट मनुष्य देवतातुल्य स्त्री, दुष्ट स्त्री देवतातुल्य पुरुष. अशा प्रकारची जी मांडणी आलेली आहे तिथं देव हा शब्द जो आलेला आहे तो देव शब्द मगाशी मी सांगितलं त्या पद्धतीनं माणसांमधले जे उच्च प्रतीचे लोक आहेत त्यांना देव असं म्हटलं गेलंय.
बौद्ध परंपरेमध्ये 3 प्रकारचे देव मानलेले आहेत. त्यामध्ये उपपत्ती देव एक आहे, सम्मुती देव आहे आणि विशुद्धी देव आहे. त्यामधला जो सम्मुती देव आहे तो आपण लोकांनी ज्याला संमती दिलेली आहे अशा लोकांना देव म्हटलं गेलं आणि अशीच लोक बुद्धांच्या भेटीला येत असत. म्हणजे राजा वगैरे जे लोक असायचे त्यांनाही देव म्हटलं गेले. आजही राजघराण्यातल्या स्त्रियांना देवी असा शब्द त्यांच्या पाठीमागे लावलेला असतो बघा. हे आपण समजून घेणं खूप आवश्यक आहे. त्याचबरोबर बुद्धांनी लॉर्ड हा शब्द अनेक ठिकाणी वापरलेला आहे. भगवान शब्दावरती लोकांचा बरेचदा आक्षेप आहे. तर आपण समजून घेतलं पाहिजे भगवा हा शब्द बुद्धांनाच वापरला गेला. सर्व गुणांनी संपन्न अशा प्रकारचा जो अर्थ होता तो भगवा या शब्दाचा अर्थ होता. हे आपण समजून घेऊया आणि या गोष्टी आपण समजून घेतल्या आणि तरच बाबासाहेबांचा ग्रंथ योग्य प्रकारे आपण वाचू शकतो. बाबासाहेबांनी 3 प्रकारची दुःख सांगितलेली आहेत. ही 3 प्रकारची दुःख कोणती आहेत? आध्यात्मिक दुःख, अधिभौतिक दुःख आणि अधिदैविक दुःख. आणि त्याचं विश्लेषण करताना बाबासाहेब म्हणतायत की स्वतःच्या व्यक्तिगत वागणुकीमुळं आपल्या कर्मामुळं जे व्यक्तिगत दुःख येतात त्याला आध्यात्मिक दुःख असं म्हणतात. त्याला आपण आंतरिक दुःख असंही म्हणू. दुसरं जे दुःख आहे ते अधिभौतिक दुःख आहे, म्हणजे सामुदायिक दुःख आहे, सामाजिक दुःख आहे. विषम वागणुकीमुळे होणारं दुःख जे आहे, विशेषतः अस्पृश्यता वगैरे हे जे प्रश्न आहेत यामुळे जे येणारं दुःख आहे ते अधिभौतिक दुःख आहे. लोकांना समान संधी मिळत नाही, जगण्याचा हक्क अधिकार मिळत नाही, अशी जी दुःख आहेत या दुःखांनाही आपण पाहतो की अधिभौतिक दुःख असं बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे. आणि अधिदैविक दुःख पण बाबासाहेबांनी सांगितलेली आहेत. म्हणजे जी नैसर्गिक पूर येतो, भूकंप येतात, आणखी महामारी येते, अशी जी दुःख आहेत ती अधिदैविक दुःख आहेत. त्यामुळे नैसर्गिक दुःख आपण बाजूला सोडूया. बाबासाहेब असं म्हणतायत की आध्यात्मिक दुःख जे आहेत व्यक्तिगत कारणामुळे स्वतःच्या कर्मामुळे जी माणूस दुःखी होतो त्या दुःखातून मुक्त होण्यासाठी पंचशिलाचं आचरण करणं खूप आवश्यक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 18व्या खंडामध्ये हे सांगितलेलं आहे. आध्यात्मिक व्यक्तिगत दुःखासाठी पंचशिलाचं पालन आपण केलं पाहिजे. आणि जी सामाजिक दुःख आहेत त्या सामाजिक दुःखांमधून मुक्त होण्यासाठी आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन आपण केलं पाहिजे असं बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. तिथंच पुढे बाबासाहेब म्हणतायत की माणसाला निर्वाण पद प्राप्त करता आलं पाहिजे, निब्बाणाची प्राप्ती करता आली पाहिजे असं म्हटलेलं आहे. आणि त्यासाठी विकारांवर ताबा ठेवला पाहिजे, विकारातून आपण मुक्त झालं पाहिजे. बाबासाहेबांनी जे 4 प्रश्न दिलेले होते त्यातला 4था जो महत्त्वाचा प्रश्न आहे की भिक्खूंची निर्मिती कशासाठी केलेली होती, तर भिक्खूंची निर्मिती जी होती ती व्यक्तिगत केवळ आदर्श पुरुष निर्माण व्हावा यासाठी नाही, तर भिक्खूंची संघटना जी आहे ती समाजसेवेसाठी तथागत बुद्धांनी तयार केलेली होती असं बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. समाजसेवेसाठी भिक्खूंची संघटना केलेली होती. आता ही समाजसेवा करत असताना एखादा व्यक्ती समाजसेवा कधी करतो? ज्या वेळेला त्याची स्वची आसक्ती निघते, स्वतःच्या दुःखातून एखादा व्यक्ती मुक्त होतो, स्वतःच्या अहंकारातून इगोतून मुक्त होतो, त्यावेळेला माणूस समाजाचा विचार करतो. म्हणून व्यक्तिगत जीवनामध्ये पंचशिलाचं आचरण करणं, व्यक्तिगत जीवनामध्ये ध्यान साधनेचं आचरण करणं आणि त्याचा सामाजिक परिणाम म्हणून समाजामध्ये ज्या गोष्टी आढळतात त्या सामाजिक गोष्टींवरती आपण विचार करणं हे खूप आवश्यक आहे. बाबासाहेबांच्या या ग्रंथामध्ये त्यांनी 3 गोष्टी फार महत्त्वाच्या सांगितलेल्या आहेत आणि त्या 3 गोष्टींवरती आपण फोकस करणं खूप आवश्यक आहे. बाबासाहेबांनी बुद्धाच्या धम्माची 3 प्रकारे वर्गवारी केल्याची आपल्याला दिसते. पहिली गोष्ट आहे धम्म, दुसरी आहे अधम्म आणि तिसरी आहे सद्धम्म. धम्मामध्ये काय सांगितलेलं आहे? जीवन शुचिता राखणे, जीवन शुद्ध राखणे म्हणजे धम्म आहे. जीवनामध्ये परिपूर्णता साधणं म्हणजे धम्म आहे असं बाबासाहेब म्हणतायत. निब्बाण प्राप्त करणे म्हणजे धम्म आहे. तृष्णेचा त्याग करणं म्हणजे धम्म आहे. सर्व संस्कार अनित्य आहेत असं मानणं म्हणजे धम्म आहे. आणि जगातल्या नैतिक व्यवस्थेचा आधार कर्म आहेत असं मानणं म्हणजे धम्म आहे असं बाबासाहेब सांगतात. ही बाबासाहेबांनी बुद्धाच्या धम्माचा जो सार आहे तो आपल्याला इथं दिल्याचा पाहायला मिळतो. अधम्म काय सांगितलेलं आहे की हे चमत्कार जे आहेत, दैवी चमत्कार, अलौकिक गोष्टी, विज्ञानाच्या विरोधात विसंगत असणाऱ्या गोष्टी, या चमत्कृतीवर विश्वास ठेवणं म्हणजे अधम्म आहे. ईश्वरावर विश्वास ठेवणं हे धम्माचा आवश्यक अंग नाही असं ठेवणं हा अधम्म आहे. काल्पनिक अनुमानावर विश्वास ठेवणं हा अधम्म आहे. केवळ धर्मग्रंथाचं पठन करणं म्हणजे धर्मपुस्तके प्रमादातीत आहेत असं मानणं म्हणजे अधम्म आहे असं बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट बाबासाहेब म्हणतायत की सद्धम्म.
सद्धम्माची कार्य दोन सांगितलेले आहेत. एक आहे मनाची मलिनता दूर करणं आणि जगाला धम्मराज्य बनवणं. हे फार महत्वाचं बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. केवळ भारतच नाही तर जगाला धम्मराज्य बनवण्याची गोष्ट बाबासाहेब म्हणतायत. त्यासाठी मनाची मलिनता दूर करणं, मनाला अगोदर शुद्ध केलं पाहिजे. मनाला शुद्ध केल्याशिवाय, मनाला प्रशिक्षित केल्याशिवाय आपण जगाला धम्मराज्य बनवू शकत नाही. जगाला नैतिक व्यवस्थेनं जगणारी यंत्रणा जगामध्ये निर्माण होईल असं आपण बनवू शकत नाही. आणि बाबासाहेबांची सद्धम्माची जी संकल्पना आहे ती आपण समजून घेऊया. बाबासाहेब म्हणतात की धम्म तेव्हाच सद्धम्म होतो जेव्हा तो प्रज्ञेची वृद्धी करतो. प्रज्ञेची वृद्धी झाली पाहिजे असं बाबासाहेबांचं मत आहे. ज्ञानाचे दरवाजे सगळ्यांच्यासाठी खुले असले पाहिजेत. ज्ञान सगळ्यांच्या पर्यंत पोचलं पाहिजे. लोकांनी विद्वान बनलं पाहिजे. असं जेव्हा धम्म म्हणतो तेव्हा तो सद्धम्म बनतो असं बाबासाहेब म्हणतात. त्याचबरोबर पुढं ते म्हणतायत की केवळ प्रज्ञेचा विकास होऊन चालणार नाही, तर मैत्रीला ज्या वेळेला तो उत्तेजन देईल त्यावेळेला धम्म सद्धम्म बनतो. म्हणून मित्रता हा बौद्ध धर्माचा गाभा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आनंदाने एकदा बुद्धांना प्रश्न केला होता की म्हणते मित्रता, कल्याण मित्रता हे अर्धे ब्रह्मचर्य आहे का, अर्धा धम्म आहे का? तेव्हा तथागत म्हटले होते आनंद नाही, कल्याण मित्रता हा पूर्ण ब्रह्मचर्य आहे. हे पूर्ण ब्रह्मचर्य आहे म्हणजे हा पूर्ण धम्म आहे. कल्याण मित्रतेला बुद्धांनी पूर्ण धम्म म्हटलेला आहे. बाबासाहेब इथं म्हणतायत की कल्याण धम्म जो आहे मैत्रीला ज्या वेळेला उत्तेजन देतो तेव्हा तो सद्धम्म बनतो. त्याचबरोबर बाबासाहेब पुढे म्हणतात, आणि ही गोष्ट आपल्यासाठी खूप महत्वाची आहे, धम्म तेव्हाच सद्धम्म बनतो जेव्हा तो सामाजिक अडसरांचं निर्मूलन करतो. समाजामध्ये जी विषमता आहे, समाजामध्ये जी चातुर्वर्ण्य सुरू आहे, समाजामध्ये जी जाती व्यवस्था सुरू आहे, समाजामध्ये जी स्त्रियांची गुलामी सुरू आहे, समाजामध्ये यज्ञयागावर कर्मकांडावर विश्वास ठेवणारी जी व्यवस्था आहे आणि त्यामुळे लोकांवरती अन्याय होतो, सगळ्या लोकांना आनंदानं जगता येत नाही, हे जे सामाजिक अडसर आहेत या अडसरांना, या भेदभावांना जेव्हा धम्म नष्ट करतो त्याच वेळेला तो सद्धम्म बनतो. हे आपण समजून घेतलं पाहिजे. हे बाबासाहेबांनी खूप सुंदर दिलेलं आहे की आचरण कशाचं करायचं आहे, धम्माचं आचरण करायचं आहे. काढून काय टाकायचं आहे तर अधम्म काढून टाकायचं आहे. आणि रुजवणूक कशाची करायची आहे तर सद्धम्माची रुजवणूक करायची आहे. व्यक्तिगत जीवनामध्ये धम्माचं आचरण, सामाजिक जीवनामध्ये अधम्माचं नायनाट आणि सद्धम्माची निर्मिती करणं, या प्रकारे बाबासाहेबांचा ग्रंथ आपण समजून घेणं खूप आवश्यक आहे. बाबासाहेबांनी बोधिसत्वाच्या 4 प्रतिज्ञा शेवटी दिलेल्या आहेत, त्याही खूप महत्वाच्या आहेत. की ते म्हणतायत की जीवसृष्टी आहे असीम, ती भवसागर नेण्याची प्रतिज्ञा आपण केली पाहिजे. आपल्यात असंख्य दोष आहेत, ते दोष नष्ट करण्याची प्रतिज्ञा आपण केली पाहिजे. सत्य अनंत आहेत, ते अनंत सत्य समजून घेण्याची प्रतिज्ञा आपण केली पाहिजे. आणि भगवान बुद्धांचा मार्ग अतुल्य असा आहे, तो संपूर्ण साध्य केला पाहिजे. आमचे काही लोक म्हणतात की त्रिपिटक फेकून द्या, त्रिपिटकाचा काय उपयोग नाही, ते महायानी ग्रंथ फेकून द्या. आणि इथं बाबासाहेब काय म्हणतायत की बुद्धांची अतुल्य अशी शिकवण आहे, ती पूर्ण आत्मसात केली पाहिजे. सामान्य लोकांना संपूर्ण त्रिपिटक वाचता येत नाही, सामान्य माणसांना संपूर्ण महायानी ग्रंथ वाचता येणार नाहीत. म्हणून बाबासाहेबांनी, बुद्धांनी त्यांचा धम्म हा ग्रंथ दिला. पण हा ग्रंथ म्हणजे पाली त्रिपिटकाकडे जाण्याचा रस्ता आहे, हे आपण पाहूया. त्या ग्रंथाची चावी बाबासाहेबांनी या ग्रंथामध्ये दिलेली आहे. पाली त्रिपिटक कशा पद्धतीनं अभ्यासावं, बुद्धांचा विचार कशा पद्धतीनं समजून घ्यावा, हे सांगणारं महत्वाचं पुस्तक म्हणजे बाबासाहेबांनी दिलेला बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आहे. भारतीय बौद्धांनी हा ग्रंथ जगाच्या समोर ठेवला पाहिजे आणि जगातल्या बौद्धांना हे समजून सांगितलं पाहिजे की तुम्ही ज्या त्रिपिटकाचा अभ्यास करता त्या त्रिपिटकाचा सार म्हणजे बाबासाहेबांचा हा ग्रंथ आहे. आणि हा ग्रंथ सगळ्या जगामध्ये लागू झाला पाहिजे. जगामध्ये एक इसेन्स, बुद्धाच्या धम्माचा इसेन्स कुठं आहे हे जर आपल्याला दाखवायचं झालं तर बाबासाहेबांच्या दी बुद्धा अँड हिज धम्म या ग्रंथामध्ये तो इसेन्स आहे असं आपल्याला सांगता आलं पाहिजे. इतक्या ताकदीनं ते आपण मांडलं पाहिजे. त्यामुळे त्रिपिटकाचा अभ्यास केला पाहिजे. बाबासाहेबांनी स्वतः पाली भाषेचं व्याकरण लिहिलेलं आहे. पाली भाषेचा शब्दकोश बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे, जेणेकरून आणि पाली भाषेच्या संवर्धनाची तरतूद ही बाबासाहेबांनी करून ठेवलेली आहे, जेणेकरून येणारी पिढी पाली भाषेचा अभ्यास करेल, त्रिपिटकाचा अभ्यास करेल आणि त्रिपिटकाचं संशोधन करून बुद्धांचा विशुद्ध धम्म लोकांच्या पर्यंत मांडेल. या भूमिकेनं बाबासाहेबांच्या दी बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाकडे आपण पाहूया. ही जी दुःख आहेत, व्यक्तिगत दुःख असोत
किंवा सामाजिक दुःख असोत, या दोन्ही दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे तथागत बुद्धांची शिकवण आहे. ती शिकवण बाबासाहेबांनी या आपल्या दि बुद्धा अँड इज धम्मा या ग्रंथामध्ये समाविष्ट केलेली आहे. ती शिकवण समजून घेणं हे आपल्यासाठी खूप आवश्यक आहे. म्हणून बाबासाहेबांचा ग्रंथ, जे लोक बाबासाहेबांचा ग्रंथ नाकारतात हे एका टोकाचे आहेत, आणि जे लोक असं म्हणतात की केवळ बाबासाहेबांचा ग्रंथच प्रमाण आहे, इतर ग्रंथ प्रमाण नाहीत, तेही दुसरं टोक आहे. या दोन्ही टोकांच्या पासून अलिप्त होऊन आपण मध्यम मार्गाने पुढे गेलं पाहिजे. बाबासाहेबांनी आपल्याला ज्ञानाचा वारसा दिलेला आहे, तो ज्ञानाचा वारसा पुढे नेण्याचं काम आपण केलं पाहिजे. या निमित्तानं, बुद्ध जयंतीच्या निमित्तानं हे 3 ग्रंथ आपण समजून घेणं खूप आवश्यक आहे. बुद्ध की मार्क्स, क्रांती प्रतिक्रांती, हे 3 ग्रंथ समजून घेतल्यानंतर आपण खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचा जो विचार आहे तो विचार समजून घेऊ शकतो आणि जगाला एक नवी दृष्टी देण्याचं काम या निमित्तानं आपण करू शकतो. आज या निमित्तानं आपणा सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी या ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय.